हॅलो सगळ्यांना. तर मोबाईलवर स्क्रोल करताना काही दिवसांपासून एक व्हिडिओ सारखाच समोर येत होता. तर तो व्हिडिओ होता या अक्षदांच्या हारांचा, ज्या देवांसाठी अक्षदांचे हार बनवतात ना, त्यांचा तो व्हिडिओ होता. तर मला तर देवपूजेची खूप आवड आहे. तर म्हटलं चला आपण पण बनवून बघूयात आपल्याला जमतात का. आणि मी फुलांच्या वेण्या वगैरे आधी केलेल्या होत्या, तर त्यामुळे थोडी आयडिया होतीच मला. आणि मस्त असे मग तांदूळांना थोडे हळद हातावर घेतली, पाणी घेतलं आणि तांदूळांना लावून मस्त सुकवून घेतले ते तांदूळ. आणि ही जी लाकडी पट्टी ना, ती अशीच काठी पडलेली होती, त्याला 2 खिळे मारून घेतले. ते पण मी मोबाईलवरच बघितलं आयडिया. आणि त्याला आता धागा बांधून घेते आहे आणि मग अक्षदांच्या माळा करायला सुरुवात करणार आहे. तर खरं सांगते ना, तर इतक्या छान दिसत होत्या ना त्या व्हिडिओमध्ये, ते बघूनच मला इतकं आवडलं ना ते. म्हटलं आपण आपल्या देवांना हे बनवायचंच. तर मस्त आता बनवायला घेते आहे मी. पण या गोष्टीसाठी खूप जास्त पेशन्स लागणार आहे, एवढं मात्र नक्की होतं. तर तो आधी डोक्यात विचारच केलेला होता की पूर्ण आपण करू शकू, या हिशोबानेच मी स्टार्ट केलेलं होतं. तर तसंच मी आता सुरुवात केलं आहे, कारण एक एक तांदूळ उचलून त्यात गुंफणं खूप अवघड आहे आणि खूप जास्त पेशन्स याला लागतात. पण तरी मी प्रयत्न केला. आणि फायनल लूक बघण्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप सुंदर झालेल्या आहेत. तर चला आता मी एक 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 करून घेत आहे माळा. मला जेवढ्या साईजच्या हव्या आहेत, म्हणजे तुमचे देव जेवढे असतील ना त्या हिशोबानुसार. आता माझ्या देवाऱ्यात जेवढ्या मूर्त्या आहेत ना, तेवढे मी बनवणार आहे. आणि त्या साईजनेच बनवणार आहे की देवाला परफेक्ट गोल राऊंड त्याचा बनेल, या हिशोबाने मी ते करणार आहे. तर चला आता मी बनवून घेते. आणि आधी ना मी छोटा स्टडी टेबल समोर घेतला होता. म्हटलं मस्त टेबलवर समोर ठेवूयात आणि गुंफूयात माळा. पण ते ना जरा कम्फर्टेबल मला वाटत नव्हतं. तर मी खालीच घेतलं अशी पट्टी ही मग आणि सुरुवात केली. तर असं मला थोडं सोपं वाटत होतं. आणि ना जेव्हा तुम्ही तांदूळांना हळद किंवा कुठला रंग तुम्हाला लावायचा असेल, तर पाणी जास्त घेऊ नका. नाहीतर तुमचे जेव्हा तुम्ही ही गाठ तांदूळाला बांधाल ना, तेव्हा ते तांदूळ एक एक तुकडे पडू शकतात त्याचे. तर तसं न करता अगदी थोडंच पाणी घ्यायचं, जेणेकरून त्या चोडून चोडून त्या तांदूळांना कलर येईल. आणि जर तुम्हाला हळद वगैरे कुंकू असं लावायचं नसेल, तर तुम्ही फूड कलर असतात ना खायचे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. फूड कलर यूज करून ना तुम्ही छान छान वेगळ्या वेगळ्या कलरच्या माळासुद्धा देवांना बनवू शकतात. वेगळ्या वेगळ्या कलर कॉम्बिनेशन यूज करून सुद्धा बनवू शकतात. मल्टी कलरचे सुद्धा बनवू शकतात. खूप सारे ऑप्शन आहेत. पण एवढं मात्र आहे की कुठलाही कलर घ्या, कुठलेही रंग एकत्र करा, पण पेशन्स मात्र लागणार आहे बरं का. एका कलरचे करा, 2 कलरचे करा, तुम्हाला हवे तसं कॉम्बिनेशन करा, पण पेशन्स यात भरपूर आहेत. तर बघा आता माझा छोटासा एक तयार झालेला आहे. असेच मी अलग अलग जेवढ्या माझे मूर्ती आहेत त्या साईजनुसार करून घेणार आहे. आणि मी पिवळाच कलर चूज केला आहे, कारण की देवांसाठीच्या कुठल्याही वस्तूत मला पिवळा रंग खूप आवडतो. पिवळ्या रंगाची फुलं असो की पिवळ्या रंगाची वस्त्र असो किंवा पिवळ्या रंगाचे अजून काही गोष्टी असो, खूप सुंदर दिसतात आणि आपली पूजा खूप छान जास्त पॉझिटिव्ह दिसते. मला असं वाटते पिवळ्या रंगाने खूप जास्त तेज येतं, त्यामुळे मी पिवळा रंग सिलेक्ट केला. आणि ह्या जर छान बनल्या तर बघू, आणखी दुसरे कलर पण ट्राय करता येतात, पण सध्या तरी आता पिवळाच केलेला आहे. तर चला मी आता एक एक सगळ्या माळा बनवून घेते आणि नंतर सगळ्या बनल्यानंतर तुम्हाला फायनल लूक दाखवणार आहे.
ह्या ज्या 2 माळा प्लेटमध्ये तुम्हाला दिसत आहेत ना, तशाच मी सगळ्या बनवून घेतल्या. देवाऱ्यात जेवढे देव आहेत तेवढे. आणि आता बघा हा फायनल लूक. किती छान वाटतं आहे आणि इतकं सुंदर दिसत आहेत ना त्या. आणि देवांना घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतील. तर देवांना घातल्यानंतर कसे दिसत आहेत हे सुद्धा मी पुढे दाखवलं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर बघा आता देवांना घातल्यानंतर कशी दिसते हे माझी देवपूजा. आणि देव खूप सुंदर दिसत आहेत बरं का. खूपच छान लूक आलेला आहे. तर एवढी मेहनत केली ना त्याचं फळ आहे हे. खूप खूप सुंदर दिसते आणि नजरेला इतकी सुंदर पूजा दिसली ना की इतकं प्रसन्न वाटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझ्या देवपूजा आवडत असतील तर लाईकसुद्धा करा, कमेंटसुद्धा करत जा. आणि भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.